जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं नवीन एका व्हिडिओमध्ये. तर आज जन्माष्टमी आहे, गोपाळ काला दहीहंडी आहे. तुम्हा सगळ्यांना दहीहंडीच्या खूप साऱ्या शुभेच्छा. सो आज मी थोडासा लेटच आलोय, 2 वाजले दुपारचे आणि आता मी स्टुडिओवरती आलोय. तसं आता ऑर्डरचं वगैरे काम नाही, नवीन एक ऑफर टाकायचा विचार करतोय मी. मंथ एंड ऑफर वगैरे म्हणून आपण एक टाकू शकतो स्केचवरती बेसिकली. सो त्याचा प्लॅन करतोय मी, काय रील बनवायची, कशी ऑफर टाकायची, किती डिस्काउंट द्यायचं वगैरे वगैरे. कारण 5 सप्टेंबर म्हणजेच टीचर्स डे जवळ येतो. सो टीचर्स डेला देण्यासाठी पण सुंदर असं स्केच गिफ्ट होऊ शकतं. सो त्यासाठी आपण ऑफर टाकायचा विचार करतोय. तर ती ऑफर आपण इंस्टाग्रामच्या रीलवरतीच टाकतो आणि स्टोरीलाच वगैरे. सो तुम्हाला पण असं काय कोणाला गिफ्ट करायचं असेल तर आपल्या इंस्टाग्रामला फॉलो करून ठेवू शकता, म्हणजे बरेचसे ऑफर्स तुम्हाला बघायला मिळतीलच. आणि ही व्हिडिओ मला वाटतं 2-3 दिवसात, म्हणजे आज काय 27, 29, 30 पर्यंत ही व्हिडिओ तुम्हाला दिसेल. म्हणजे ऑफरमध्येच तुम्हाला कदाचित ऑर्डर करता येतील. सो लगेच जाऊन इंस्टाग्रामवरती चेक करू शकता. बाय द वे, आपण जी ब्लॉग वगैरे बनवतो तो एकदा मी स्वतः पण चेक करत असतो, म्हणजे काय त्याच्यात चेंजेस वगैरे पाहिजेत का, किंवा कधी कधी एडिटिंगमध्ये असं होतं की एखादा पार्ट कट करायचा असतो पण तो आपोआप अपलोड केला जातो, किंवा उगाच ते ब्लँक पेज असं असतं ते पूर्ण मोठं 2-3 मिनिटाचं अपलोड होतं, कधी कधी होऊन जातं. सो मी स्वतःहून पण चेक करत असतो. तसं इथं बघू शकता, एक व्हिडिओ प्ले करून ठेवली आहे मी. सो हे पूर्ण व्हिडिओ बघेल मी, प्रॉपर आहे का, जर चेंजेस असतील तर चेंजेस करेल, नाही तर मग अशीच अपलोड. तशी मला वाटतं तुम्ही अगोदरच बघितली असेल ही व्हिडिओ. बाकी आजच्या दिवसाचं आपलं काम असणार आहे की आपण जे आर्ट क्लासेसचे व्हिडिओ बनवायचे ते अजून 2-3 मी रेडी करून ठेवेल, म्हणजे 4-5 तरी मिनिमम रेडी करेल, मग अपलोड करायला चालू करेल. सो आज मी 2-3 अजून, काल मी 2-3 शूट केलेत, आज 2-3 शूट करेन. आणि मग ते मला वाटतं 1 सप्टेंबरला कदाचित मी टाकायला चालू करेन आपल्या आर्टच्या चॅनलवरती, इंस्टाग्रामवरती. सो ज्यांना कोणाला स्केच शिकायचे किंवा टिप्स अँड ट्रिक्स टेक्निक्स वगैरे जाणून घ्यायचे ते तिकडे फॉलो करू शकतात आर्टच्या चॅनलला. बाय द वे मित्रांनो, आपण जे एक स्केच फिनिश केलं होतं, जे 2-4 दिवसापासून चालू होतं, तुम्हाला दाखवत होतोच. म्हणजे स्केच नव्हतं दाखवलं पण सांगत होतो तुम्हाला, कारण स्केच दाखवू शकत नाही आता. पण मला वाटतं जर व्हिडिओमध्ये येत असेल तर मी क्रॉप करेन ती व्हिडिओ प्रॉपर, कारण कस्टमरची परमिशन नाही की कुठे व्हिडिओ अपलोड करावं किंवा इंस्टावरती वगैरे टाकायचं परमिशन नाहीये, त्यामुळे तुम्हाला दाखवू शकत नाही. पण हे काल आपण फिनिश केलं होतं आणि काल मी त्यांना फोटो पाठवला होता. थोडेसे त्यांना चेंजेस हवे होते साडीच्या टेक्स्चरमध्ये आणि ज्वेलरीमध्ये वगैरे. सो ते मी आता केलेलं आहे फिनिश प्रॉपर, आणि आता परत एकदा त्यांना फोटो पाठवतो आणि फायनल झाल्यानंतर त्याला आपण फ्रेम करूया. सो एकदा फोटो पाठवून घेतो त्यांना मी. आणि हे इम्पॉर्टंट आहे फोटो पाठवणं वगैरे, कारण कधी कधी काय होतं ना की कस्टमरला, किंवा आपण पण एक आर्टिस्ट आहे तर कधी ना कधी चुका होऊ शकतात माझ्याकडून पण. सो जर एखादी गोष्ट चुकीची, म्हणजे थोडंसं वेगळं वाटत असेल, काही प्रॉब्लेम दिसत असेल, आणि आपण तसंच जर फ्रेम केलं आणि कस्टमरला ते आवडलं नाही तर मग त्याचा काही उपयोग होणार नाही. कस्टमर त्याचे म्हणजे गैरठेवू पण शकणार नाही तेच जर आपण फोटो पाठवला, कस्टमरला काही चेंजेस वगैरे हवे असतील तर ते आपण करू शकतो. आणि एकदा कस्टमरला आवडलं की त्यानंतर आपण ते फ्रेम करू शकतो. आणि छोटे मोठे मायन्यूट चेंजेस कधी कधी असतात, असं नाही की पूर्ण चेंज करायला लागतं. छोटे छोटे एक असे बेसिक चेंजेस असतात. आईजमध्ये कधी चेंज आला, कधी नोजमध्ये. मोस्टली आता तर होत नाही, सुरुवातीला माझे बरेचसे चेंजेस यायचे, पण आता मला वाटतं मागच्या 1-1.5-2 वर्षापासून खूप कमी चेंजेस, म्हणजे 100 पैकी 2-3 स्केचमध्ये चेंजेस येत असतील. नाही तर मोस्टली जे काय मी स्केच करतो ते कस्टमरला आवडतंच. पण मी एक सवय लावली की आपण फोटो कस्टमरला पाठवायचेच काही करून पहिल्यांदा, नंतरच आपण फ्रेम करायची त्याला. सो यांना आपण फोटो पाठवलाय, आता यांचा रिप्लाय आल्यानंतर याच्या स्केचवरती फ्रेम वगैरे करूया आपण. A few moments later. तर तोपर्यंत आपण व्हिडिओ एडिट करून घेऊया, कस्टमरचा रिप्लाय आला की मग फ्रेम करूया. बाय द वे, आपण जे मला वाटतं 2 दिवसा अगोदर जे तुम्हाला सांगितलं होतं इंस्टाग्रामवरती आपण स्टोरी टाकली होती फ्री फॉलोअर स्केचची बेसिकली, त्याचा विनर आपण अनाऊन्स केला होता 2 दिवसा अगोदरच्या व्हिडिओमध्ये. तर त्या जे जिंकलेले ॲक्च्युअली त्यांना मी स्वतःहून नव्हतं सांगितलं इंस्टाग्रामवरती की तुम्ही विनर आहात म्हणून, कारण माझं असं होतं की सगळ्यांना यूट्यूब ब्लॉगवरतीच कळावं कोण विनर आहे ते. सो मी त्यांना सांगितलं नव्हतं, आणि त्यांनी 1 दिवसानंतर ती ब्लॉग बघितला आणि त्यांना कळलं. त्यामुळे काल त्यांनी मला मेसेज केला, जे जिंकले होते त्यांनी. सो त्यांनी आम्हाला फोटो वगैरे पाठवले. सो आता प्लॅन करूया, आज आपण त्यांचं स्केच करायला चालू करूया जर टाइम भेटला तर. मोस्टली आता मला वाटतं अजून बराच टाइम आहे, त्यामुळे मी करू शकतो कदाचित त्यांचं स्केच, चालू तरी करू शकतो. फिनिश होईल का नाही माहित नाही, पण आज चालू करू आपण त्यांचं स्केच. त्याच्या अगोदर आता व्हिडिओ एडिट पटापट मी करून घेतो, कारण ते इम्पॉर्टंट आहे. उद्या सकाळी 8:30 वाजता ब्लॉग यायला पाहिजे, त्यामुळे व्हिडिओ एडिट आत्ताच करून घेऊया, टाइम आहे तर. बाय द वे मित्रांनो, मी जो ब्लॉग एडिट करतो ना तो कॅपकटमध्ये करतो. कम्प्युटरवरती कॅपकट सॉफ्टवेअर असते, आणि रील्स वगैरे असतील जे मोबाईलवरती शूट करतो ते VN वरतीच करतो मी. सो कॅपकट थोडासा त्रास देतोय, तुम्हाला बऱ्याच व्हिडिओजमध्ये सांगितलं असेल मी. तर त्या रिलेटेड किंवा त्याच्या
सायमल्टेनियस कोणता दुसरा सॉफ्टवेअर आहे का तुम्हाला माहिती आहे का? तुम्ही जर एडिटर असाल किंवा तुम्ही जर कधी व्हिडिओ एडिट वगैरे केली असेल किंवा तुम्हाला माहिती असेल तर मला नक्की कमेंट करून किंवा इन्स्टावरती मला सांगा की कोणतं बेस्ट सॉफ्टवेअर आहे व्हिडिओ एडिट करण्यासाठी बेसिकली, आणि साध्या कम्प्युटरवरती असं साध्या लॅपटॉपवरती सॉरी. सो जर तुम्हाला माहिती असेल तर नक्की मला सांगा, म्हणजे तसे आपण ते डाउनलोड करून त्याच्यावरती चांगलं एडिट अजून करू शकतो. 2 hours later. चला मित्रांनो, संध्याकाळचे 7:30 वाजलेत आणि एडिटिंग आता जस्ट कंप्लीट केली, अपलोड केलाय व्हिडिओ युट्यूबला. उद्या सकाळी 8:30 वाजता तुम्हाला बघायला मिळेल. आणि म्हणजे तो व्हिडिओ आधीच बघितला असेल, ऍक्च्युली हा व्हिडिओ उद्या तुम्हाला बघायला मिळणार आहे. बाय द वे, जे आपण सकाळी स्केचचे फोटो कस्टमरला पाठवलं होतं त्यांचा रिव्ह्यू आलाय, त्यांना स्केच आवडलाय आता प्रॉपर. त्यांनी सांगितलं सगळं बरोबर आहे म्हणून. आता आपण ते फ्रेम करू शकतो. त्याच्या अगोदर आपण स्प्रे करूया. स्प्रे जसं तुम्हाला बऱ्याच व्हिडिओजमध्ये सांगतो, आणि आर्ट रिलेटेड जे स्टुडंट आहेत, आर्टिस्ट वगैरे जे बनत आहेत, त्यांचा बऱ्याचदा मला क्वेश्चन येतो की कोणता स्प्रे यूज करतो काय, तर त्यांना एकदा सांगून देतो मी. तुम्हाला जर बाकीचे जे व्हिडिओ बघतायत त्यांना जर नको असेल तर तुम्ही स्किप करू शकता, पुढे 10 सेकंड स्किप करा. हा जो स्प्रे कॅमलिनचा फिक्सेटिव्ह स्प्रे हा यूज करतो मी याच्यावरती स्केचवरती स्प्रे करायला, जेणेकरून ते लाईफ लॉंग साठी स्केच प्रिझर्व राहतं. ते म्हणजे तुम्ही बघाल तर रफ पण होणार नाही, इरेझरने सुद्धा तुम्ही त्याला रफ करू शकणार नाही. त्यामुळे ते पुढच्या 100 वर्ष नाही म्हटलं तरी ते तसंच राहणार आहे. त्याच्यातलं थोडंसं पण स्केच खराब होणार नाही किंवा डल दिसणार नाहीये. त्यामुळे आपण हा चांगल्या क्वालिटीचा स्प्रे यूज करतो. हर एक स्केचवरती मी यूज करतो, ऑर्डरवरती तर करतोच पण बाकीच्या स्केचवरती पण यूज करतो मी हे स्प्रे. आणि याची प्राइसिंग आता सध्या 315 दिलं याच्यावर, म्हणजे दुकानाची प्राइसिंग. ऍक्च्युअल प्राइसिंग 350 आहे. अमेझॉनवरती वगैरे तुम्ही घ्याल ना तर सध्याची प्राइसिंग 350 आहे. मी 2 वर्ष आय थिंक 4 वर्षापूर्वी सुरू केलं होतं तेव्हा 250 प्राइसिंग होती आणि दुकानामध्ये 225ला मिळत होतं. मला जवळपास 100 रुपये प्राइसिंग वाढवली आहे. आणि हे ब्रँड्स आहे, म्हणजे कॅमलिन ब्रँड्स आहे, त्यामुळे तुम्हाला माहितीच आहे कॅमलिनचे प्रोडक्ट्स ऍक्च्युअली चांगलेच असतात, बेस्ट असतात आणि चीप क्वालिटीचे म्हणू शकतो आपण त्याला. म्हणजे अफोर्डेबल किमतीमध्ये तुम्हाला मिळू शकतो. सो तुमच्यापैकी आर्टिस्ट कोणी असेल तर त्यांना ही माहिती खूप इम्पॉर्टंट होऊ शकते. तर तुम्ही तुमच्या आर्टिस्ट मित्राला पण ही व्हिडिओ शेअर करू शकता जर तुम्हाला त्यांचं चांगलं व्हावं असं वाटत असेल तर. One hour later. चला मित्रांनो, आपली फ्रेम रेडी झाली आहे. पुढच्या साईडने मी तुम्हाला दाखवू शकत नाही कारण कस्टमरची परमिशन नाही आहे स्केच दाखवायला. आता हे गिफ्ट रॅप पण करेल मी. त्यांना विचारेल जर ते येऊन घेणार असतील तर गिफ्ट रॅप करून ठेवेल, किंवा मग कुरिअरने पाठवायचं असेल तर आपल्याला ते काय बोलतात बॉक्स वगैरे मध्ये पॅकिंग करावं लागेल. सो त्यांना आधी विचारून ठेवतो मी, त्यानंतर जसं ते सांगतील तसं आपण पॅकिंग करूया त्याच्यामध्ये. सो आता मित्रांनो, आपण त्याचे फ्री फॉलोअर स्केच विनर होती त्यांचं स्केच काढायला चालू करूया.